नमस्कार मित्रांनो, आज तुमच्यासाठी मी छोटासा ब्लॉग घेऊन आलेला आहे। जमलं तर शेवटपर्यंत बघा मित्रांनो। पहा मित्रांनो, हे लोकेशन किती मस्त आणि भारी आहे। मला तर इकडे येऊन खूप भारी वाटलं। मी आणि माझा मित्र इकडे चहा पिण्यासाठी सतत येतो। पाहू, लेकरांना खेळण्यासाठी इथे झोपाळे बनवलेले आहेत आणि घसरगुंडी पण बनवलेले आहे। पहा मित्रांनो, हे ऊसाचे झाड पण किती मस्त आणि सुंदर लावलेले आहेत, पाहू शकता। इथं उन्हाळ्यामध्ये ऊसाचा रस पण मिळतो, त्यामुळे इथं ऊसाचे झाड लावलेले आहेत मित्रांनो ह्या हॉटेलच्या समोर। पहा मित्र किती खुश आहे, पाहू शकता। मी व्हिडिओ शूटिंग करत आहे, तो हसत आहे, पाहू शकता। आणि त्याने अक्षरशः त्याने चहाचे 2 कप संपवले होते आणि 3रा कप माझ्या संग तो पित होता, पाहू शकता। आणि आता मी पण चहा पित आहे मित्रांनो। आणि आपल्याला चहा पिऊन आपल्याला लगेच आपल्या गावाकडे निघायचं आहे। पहा मित्रांनो, चहाचा कलर किती छान दिसत आहे। आणि आता माझ्या मित्राने गाडी काढली आणि आम्हाला आता गावाकडे यायचं आहे, पहा मित्रांनो। आणि आपल्याला मित्रांनो, आता आमच्या मित्रांनी गाडी काढली आता आणि आम्हाला आता गावाकडे यायचं आहे। पाहू शकता शेवटचा नजारा किती भव्य आणि मस्त वाटत आहे। टपरी आणि हे घसरगुंडीचा कलर पण एकच दिसत आहे। हो, तर मित्रांनो, हे कसा वाटला आपला शूट हे कमेंटमध्ये नक्कीच सांगा। आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करून टाका, आवडले असले तर मित्रांनो, आम्ही आता घराकडे निघालेला आहे, पाहू शकता। हे पुढचा माझा मित्र आहे आणि मी ही मागलचा शूट करणार आहे मित्रांनो। असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब जरूर करून टाका मित्रांनो। तर पहा मित्रांनो, हे लास्ट लोकेशन आमच्या गावाकडचं आहे। रस्ता आहे, हे ब्रिज आहे, हे पाहू शकता। हे आमच्या गावाकडे किती पाऊस पडलेला आहे आणि हे पाणी साचलेलं आहे। आणि हे भव्य नजारा आमच्या गावाच्या कडेचं हे मारुती मंदिर आहे, पहा मित्रांनो। आणि ह्याच्या पुढे 2 झाड आहेत, चिंचोळीचे झाड, हे पाहू शकता। ब्रिजच्या कडेला खूप भारी आणि छान दिसत आहे। आमच्या गावचे आणबाण छान आहे, आवडले तर लाईक करा, शेअर करा।